दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागलेत। या घटनेच्या निषेधार्थच बीडमधील गेवराई शहरात सर्वपक्षीय विद्यार्थी आणि विविध संघटनांनी गेवराई शहर बंदची हाक देत शास्त्री चौकात तीव्र धरणे आंदोलन छेडले। व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले। पाहूयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट। आम्ही जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज याचा जाहीर निषेध करत आम्ही इथे जमलेलो आहोत। तर या निषेधार्थ आम्ही इथे जमलेलो आहोत। तर एकच मागणी राहील सरकारकडे, आमच्या मागण्या पूर्ण करा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा। काय वाटतं तुला की विद्यार्थ्या तरुणींवर त्या ठिकाणी हल्ला झाला आहे, पोलीस प्रशासनाने हल्ला केला आहे, सोशल मीडियामध्ये चाललेलं आहे आणि अशा माध्यमातून सरकारकडे काय विनंती करशील? तरुणींवर पोलिसांकडून किंवा सरकारकडून हल्ला करण्याचा किंवा पोलिसांना मारण्याचा महिलांना कुठलाच अधिकार नाही आहे, परंतु तरीसुद्धा मागणी आहे की सरकारने आता जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा आणि ज्या काही आंदोलनामध्ये जे काही मुलं मुली यांना मारहाण झाली आणि जे काही मरण पावले त्यांच्या कुटुंबांना आणि जे मरण पावलेले व्यक्ती आहेत त्यांनी श्रद्धांजली पहिली व्हावा आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करावा। कारण हे जे भविष्य होतं सरकारचं, जे आता आपण ऐकले ते कोणत्या तरी एका भाजपाच्या लोकांनी सांगितलं की जे आजकालचं जे भविष्य आहे ते एक कॉक्रोच आहे, म्हणजे झुरळ। आता का आम्ही काय झुरळ नाही तर आम्ही या देशाचं भविष्य आहे आणि जर हे भविष्य जर पूर्णपणेच झुरळ म्हणून लोक घोषित करीत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। कारण आम्ही काय झुरळ नाही तर आम्ही एक भविष्य घडवणार आहेत, आमच्या हातामध्ये भविष्य आहे। जर आम्ही आतापर्यंत निर्भीडपणे जर पुढे चाललो आणि जर आम्ही ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारच्या विरोधात राहिलो तर आम्ही काहीतरी एक पाऊल पुढे टाकू शकतो। आणि हे काही लोक जे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करतायत ते लाठी हल्ला करणारे कोण होते? जे पोलिसांच्या ड्रेसमध्ये पण नव्हते ना, त्यांच्या काय ड्रेसला बॅच होता, मग ते कोण होते? ते तुमच्यामधलेच गुंड होते आणि त्या गुंडांना जाब विचारणार कोण? जर त्यांना जाब विचारणारे आम्ही नसणार तर त्यांना जाब विचारणारं कोण असणार? जर जाब विचारायचंच असेल त्यांना तर सरकारने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे। या विद्यार्थ्यांना जो मारहाण करण्यात येत आहे ती मारहाण न होता त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारी सरकार पाहिजे, पण ही अशिक्षितांची सरकार आहे, ज्यांना खरंच मूलबाळ नाही अशी सरकार या पदावर बसलेली आहे। आणि जर त्यांना स्वतःचं मूल नाही तर ते दुसऱ्यांच्या मुलांचा काय विचार करतील? आणि जे शिक्षितच नसतील तर ते दुसऱ्यांच्या शिक्षणाचा काय विचार करतील? जर चायवाला पंतप्रधान होऊ शकतो तर एखादा शिक्षक, एखादा शिकलेला व्यक्ती का पंतप्रधान होऊ शकत नाही? जर गोरगरिबांचे लेकरं वाढवायचे नसतील, शिकवायचे नसतील तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्या राजीनाम्यासाठीच आम्ही इथं पाठिंबा देत आहोत। धन्यवाद। विद्यार्थी भाऊ बहिणी इथं जमा झाले हे जे आमचे मंचू वांगरू सर आहेत हे दिल्लीमध्ये उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या जीवाला हानी आहे इतके दिवसापासून बसतो। आणि दिल्ली पोलिसनी जे आमचे बहिणी आणि भाऊ आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज करून हे डेमोक्रेसीचा पूर्ण ह्यांनी खेळ करून टाकला आहे। ह्यांनी जे लाठीचार्ज केलं आहे हे ह्यांनी स्टुडंट्सवर नाही तर पुढचे येणारे जे फ्युचर आहे, इंडियाचं जे फ्युचर आहे त्याच्यावर लाठीचार्ज केलं आहे। हे लोक जे जंतर मंतरवर जमा झालेले आहेत हे उद्या जाऊन मोठमोठे पदाधिकारी होणार आहेत, ह्यांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केली आहे। आम्ही इथं जमलो आहोत इथं आजच्या स्टुडंटसाठी नाही तर उद्याचे मोठमोठाले अधिकारी जे आहेत त्यांचे फ्युचरसाठी आम्ही इथं जमलो आहे सगळे। काय सांगाल सरकारकडे, काय मागणी कराल? आमच्या सरकारकडे इतकीच मागणी आहे की सर जे हे सगळे प्रत्येक पेपरची फूट होत आहे हे सगळी बंद झाली पाहिजे। एक चांगलं सिस्टम भारतामध्ये लागू झालेलं पाहिजे आणि सगळे धर्म आणि सगळे जातीवाद लोकांना सोबत घेऊन चालली पाहिजे हे सरकार। बस इतकीच आमची मागणी आहे। नालायक सरकारच्या जे मंत्री आहे, नालायक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या देशाच्या फ्युचरच्यासाठी कृपया करून इस्तीफा द्यावा आणि देशाचा फ्युचर चांगला व्हावा याच्यासाठी भाजप सरकारने काहीतरी चांगलं काम करावं ही आमची मागणी आहे। धन्यवाद। तरीसुद्धा पोलिसांनी महिलांवर
कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. त्यांच्यावर त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्याबद्दल गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर नियमित कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या प्रशासनाकडून वेळेवर कारवाई होत नसेल किंवा त्या प्रशासन जर त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे. ठीक. आज इथं जे आम्ही उभं आहोत हे फक्त आजची पिढीसाठी उभं नाही, ते येणारी जी आमची पिढी आहे, फ्युचरची जी पिढी आहे त्यांचं आम्ही फ्युचर सिक्युअर करण्यासाठी इथं जमलो आहोत.